हॅलो एव्हरीवन आणि सगळ्यांना थँक्यू सो मच माझ्या लास्ट व्हिडिओसाठी एवढं प्रेम दाखवल्याबद्दल आणि लाईक केल्याबद्दल. सो ह्या व्हिडिओला पण लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो ही अशी पौष्टिक आपण रेसिपी बनवणार आहोत. खूप मिनिमम साहित्य आहे जे तुमच्या घरी असणारच आहे. सो त्यासाठी ना आपण पहिलं तर घेतलं आहे गव्हाचं पीठ 3 वाट्या, त्याच्यानंतर बेसन पीठ घेतलं आहे 1 वाटी. आपण हे बेसिकली थालीपीठ बनवणार आहोत. सो थालीपीठ सगळ्यांना माहिती आहे. सो थालीपीठामध्ये ना खूप पीठ टाकले जातं, जसे नाचणी, बाजरी, आपलं गव्हाचं, तांदळाचं सगळे. सो माझ्याकडे नव्हते, पण मग मिनिमम जे आहे आपल्याकडे ते आपण वापरू शकतो आणि हे पण खूप टेस्टी बनतं. तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. सो माझ्याकडे मिनिमम भाज्या होत्या. आणि हां, ह्याच्यात तुम्ही बाकीच्या तुम्हाला ज्या आवडत नसतील ना त्या पण भाज्या टाका, तुम्हाला कळणार पण नाही आणि खूप टेस्टी होईल रेसिपी. ठीक आहे, लहान मुलांसाठी पण हे बनवून देऊ शकता, फक्त स्पायसेस थोडेसे कमी टाकून बनवा. सो त्यासाठी ना माझ्याकडे फक्त गाजर, टोमॅटो, कोथिंबीर, पालक, मिरची आणि कढीपत्ता होता. सो मला जेवढं गाजर हवा होता तेवढा मी कट करून घेतला आणि नंतर मग तो पिठामध्ये किसून घेतला व्यवस्थित. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, सो मला ना मोटिवेशन भेटतं अजून असे चांगले व्हिडिओज बनवायला आणि पोस्ट करायला. सो गाजर किसून घेतला पिठामध्ये आणि त्याच्यानंतर मग पालक पण मस्त बारीक बारीक चिरून घेतला. एकदम बारीक बारीक चिरा किंवा पालकची वगैरे अशा ज्या भाज्या आहेत नॉर्मल त्याची पेस्ट बनवून जरी पिठात मिक्स केलात ना तरी चालेल, म्हणजे त्याच्यात पाण्याचा वापर कमी होईल. ठीक आहे, त्यानंतर मिरची बारीक बारीक चिरून घ्या, बारीकच चिरून घ्या. जास्त जाड चिरलात तर खाताना तोंडाला लागलं तर जास्त तिखट लागेल. लहान मुलांना देत आहे तर मिरची थोडी कमी टाका. ठीक आहे, त्याच्यानंतर मग मी कोथिंबीर बारीक चिरून टाकले, कढीपत्ता थोडासा चिरून टाकला व्यवस्थित आणि नंतर मग टोमॅटो होता त्याची प्रॉपर किसून त्याला टाकून दिलं, त्याची पेस्ट बनवला तरीही चालेल. आणि मग नंतर मग मी कांदा चिरला बारीक बारीक. हा कांदा मी एका दाबेलीवाल्याकडे बघितलेली स्टाईल चिरायची, पण त्याच्याएवढं काय फास्ट वगैरे जमलं नाही मला जसं जमलं छोटे छोटे मी हे केलं त्याचं आणि चिरून मग कांदा मिक्स करून टाकला. इथे डोळ्यात पाणी येत होतं कांदा चिरताना, कारण कांदा ओला होता. सो तुमच्याकडे जर कांदे जास्त असतील चिरायला तर त्याचे 2 पार्ट करून पाण्यात थोडा वेळ ठेवून द्या आणि त्याची साल पण नंतर पटकन निघते आणि तुम्हाला डोळ्यात पाणी पण नाही येणार. सो इझिली होऊन जातं. सो बारीक चिरलेला कांदा आहे तो मस्तपैकी पिठामध्ये मिक्स करा, म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स मस्त मिक्स झाले की मग त्याच्यात ना आपले स्पायसेस ॲड करा. तुमच्याकडे जे स्पायसेस आहेत ते सगळे ॲड करू शकता. म्हणजे मी धनेपूड, जिरापूड, आपलं लाल तिखट, नंतर हळद टाकले आणि हा एव्हरेस्टचा गरम मसाला असतो ना तो टाकला आहे आणि मीठ टाकलं आहे, व्हाईट तीळ टाकलेत, सफेद तीळ, कस्तुरी मेथी टाकले थोडीशी कुस्करून आणि नंतर मग आपला ओवा पण टाकला आहे. ओवा पोटासाठी चांगला असतो, सो तो पण थोडा टाका. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्या, सगळ्या लागल्या पाहिजेत त्या पिठाला. त्याच्यानंतर आहे ना मग हळूहळू पाणी मिक्स करा. आपल्याला पीठ मळायचं नाही आहे, फक्त सगळं एकजीव करायचं आहे. सो हळूहळू पाणी मिक्स करून जसं मी करते तसं व्यवस्थित करून घ्या. ह्याला आपल्याला शेप वगैरे काहीही द्यायचं नाही आहे. सो ज्यांना चपात्या वगैरे करता येत नाही ते टेन्शनमध्ये येऊ नका, तुम्हाला नुसतं थापायचं आहे हातावरती. ठीक आहे, सो शेवटला मग हे सगळं एकत्र केल्यानंतर ना थोडंसं तेल टाकलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं टाकू शकता, नाहीतर नाही टाकलं तरी चालेल, कारण आपण हे पाण्यावरती करणार आहोत. सो इथे मी तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकलं, सो जेणेकरून चिपकणार नाही. सो माझ्याकडे ना इन्स्टंट रुमाल नव्हता पटकन, म्हणजे कॉटनचा कपडा वगैरे नव्हता. सो माझ्याकडे हे जाड होतं थोडंसं प्लॅस्टिकचं. प्लॅस्टिक यूज नाही करायचं, पण आता माझ्याकडे नव्हतं पटापट ऑप्शन, भूक लागलेली, सो ह्याच्यावर केलं. आणि हे करताना मी सांभाळून केलं. सो तुम्ही हे ट्राय नका करू, तुम्ही नक्कीच कॉटनचा कपडा वगैरे घ्या. ठीक आहे, मग बघितलं तुम्ही असं इझिली थापून पाण्याचा हात लावून थापून तव्यावरती अलगद टाकून द्या. जेव्हा कॉटनचा कपडा घ्याल ना तेव्हा तव्यावरती टाकलात की वरतून पाणी लावा कपड्याला, अलगद सगळा रुमाल किंवा जो कपडा असतो तो निघून जातो. आणि मस्तपैकी थोडं साईडने तेल टाकून घ्या आणि त्याला मग झाकून ठेवा. 3 मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवून द्यायचं, होऊन जातं. इथे आमचं थोडंसं डिस्कशन चाललेलं. आई म्हणजे माझ्या सासूबाई विचारत होत्या की त्यात काय काय मिक्स केलं, कारण त्यांनी कधी ट्राय नव्हतं केलं. सो त्यांना सांगत होते हे असं केलं तसं केलं. तर तुम्ही पण सांगा की तुमचं डिस्कशन कसं होतं जेवण करताना. आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा, कारण खूप टेस्टी आहे, खूप इझी आहे आणि पौष्टिक तर आहेच. आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच जा प्लीज, त्याला काय जास्त वेळ जात नाही. तुम्ही बघू शकता मस्त असं दोन्ही साईडने ना खरपूस भाजून घेतलं आहे मी त्याला. कलर बघू शकता, पालेभाज्या पण दिसतात. सो माझे बाकीचे पण मी असेच थालीपीठ बनवून घेतलेत.
आणि खायला रेडी आहे. सो आता प्लेटिंगसाठी ना तुम्ही हे कशाबरोबर खाऊ शकता. मी दही घेतलं आहे, मला साखर आवडते दह्यामध्ये खाताना, तर मी साखर घेतली आहे, म्युनीस घेतला आहे, नंतर आपला चिली सॉस असतो, रेड चिली सॉस, नॉर्मल सॉस त्याच्यासोबत घेतला आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही केलात की नाही आणि तुम्ही कुठून बघताय माझा व्हिडिओ, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करूनच